तुम्ही? ते आरती कानावर पडली. ते मुलींनी गणपती बसवलाय ना हॉस्टेलवर. बाप्पा, मग तुमची परमिशन असन जरा दर्शन? हो हो, का नाही. थँक्यू थँक्यू. नाही मला वाटलं गर्ल्स हॉस्टेल आहे ना, ते तुमचे काही नियम बियम असन तर. हो ते तर आहेतच ना. आहे का? नाही नाही, पण देवदर्शनासाठी नाही कसं म्हणणार, म्हणून फक्त आजचा दिवस परमिशन ग्रांटेड. अरे गर्ल्स हॉस्टेलला जाण्याची परमिशन ग्रांटेड. काय? आता सर्च नाही, आता फक्त सिलेक्ट. अर्थात गर्दीत गुळ स्वस्त. काय? हॉस्टेलमध्ये गणपती? हो. गणपती बाप्पा मोरया! विनू बेबी क्याच है तू? ऐक नाही, आत्ताच्या आत्ता लेडीज हॉस्टेलला ये. ना ना ना, पिक्चरला नाही जायचंय, एकत्र बाप्पाच्या दर्शनाला जायचंय. हॉस्टेलमध्ये मुलींनी गणपती बसवलाय. मला कशाला उठवलंय? अहो खूप गर्दी झाली आहे तिथं. मी बॉईज हॉस्टेलमधल्या मुलांना सुद्धा परमिशन दिली आहे दर्शनासाठी. मग लक्ष नको का ठेवायला? तुम्ही जा बघू आधी, आणि जाताना युनिफॉर्म घालून जा, म्हणजे वचक राहील. हे मनवा माय फ्रेंड, इधर हो तुम. घरी येडे, घरी काय करते ग? तिकडे तुझ्या क्लासमेट्सनी क्रांती घडवली आहे आणि तू घरी धुडी मांडी करते. ए, मी धुणी भांडी करत नाहीये, पूजा करत होते. हो, सात्विक औरत. ते जाऊ दे, मला सांग कसली क्रांती? HK कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच गर्ल्स हॉस्टेलने गणपती बसवण्याचा मान मिळवलाय, ते आपल्या बॅचच्या मुलींनी. अरे सॉरी. काय? नाही नाही, तुला नाही. असला मस्त झकास फॅन्टॅब्युलस गणपती बसवलाय, तुला सांगतो. आपण त्या बाई जाणार आहे दर्शनाला. पण धवल, मला सांग तुला गर्ल्स हॉस्टेलमध्ये आत कोण सोडणार आहे? ए, आपली वट आहे दस्तूर खुद्द रेक्टर मॅडम. आज रेक्टर मॅडमनी बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून सगळ्यांना गर्ल्स हॉस्टेलमध्ये येण्याची परमिशन दिली आहे. चल काहीतरीच. खरंच, लालबागच्या राही शपथ. पण तू मला सांग, तू लालबागला राहतोस ना? हा, मग आधी लालबागच्या राजाचं दर्शन घे की. ते आपण कधीच घेतलंय, स्टेजवर जाऊन, ते पण विदाऊट लाईन. कळलं काय? आज जरा हॉस्टेलमध्ये जाऊन प्रसाद घ्यायचं म्हणतो. म्हणजे तू ना साधीच राहणार ग मनवा. अगं आता चाललोच आहे तर फ्रेशर्स पार्टीसाठी कोण पार्टनर मिळते का बघतो ना. अच्छा, तो प्रसाद हवाय काय तुला? हा, मिळेल मिळेल. ऑल द बेस्ट. बस भाई. भाई मनवा, तू बोललीस ना, आता 3 मिळतील. थँक्यू. चल बाय. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.